नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी. माय PCMC चॅनलवर होय मी रिंगणात या कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण गप्पा आणि चर्चा करतो. आज आपल्यामध्ये अशाच प्रभाग 16 मधील म्हणजेच जो रावेत, वाल्लेकरवाडी, केवळी, मामुर्डी या परिसर आहे या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि अतिशय उच्च शिक्षित असे की ज्यांनी सावित्रीबाई फुले महाविद्यापीठामधून डॉक्टरेट मिळवलेली आहे. एवढंच नाही तर शास्त्रज्ञ म्हणूनही एका अत्यंत नावाजलेल्या कंपनीमध्ये ते कार्यरत होते. आपण त्यांच्याशी गप्पा आणि चर्चा करणार आहोत. सर, आपण या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. काय सांगाल की आपण अगदी ज्ञानप्रबोधिनीच्या मराठी माध्यमातून शिकलात. आजकाल मराठी माध्यम म्हटलं की लोकांना वाटतं की तिथे काही करिअरची संधी नाही, पण आपण मराठी माध्यमातून शिकलात आणि डॉक्टरेट या पदवीपर्यंत पोहोचलात. कसा आपला प्रवास होता, काय सांगाल याविषयी? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत अरुण देवकुळे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे झालेलं आहे आणि मी असं म्हणतो की मराठी माध्यमातून मी शिकलेलो आहे तरी मी इथपर्यंत पोहोचलो असं काही नाही. आत्ता ज्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्व मुलांना वाटतं की सगळ्या पालकांना पण वाटतं की आपण इंग्लिश मिडियममध्ये माझा मुलगा शिकला पाहिजे, पण तसं काही नाही. आता जे मोठे मोठे अधिकारी झालेले ते पण आधी कुठल्या मराठी माध्यमातून शिकलेले, त्यातून ज्ञानप्रबोधिनी शाळेतनं जे बाहेर पडतात ते आत्ता पण तुम्ही बघा सर्व विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या मोठ्या क्षेत्रात पारंगत आहेत, मोठ्या क्षेत्रात त्यांची चांगली कामगिरी आहे. त्यामुळे मी सांगेल की असं काही नाही आहे की तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकला तरच तुमचं काही भवितव्य होईल. मी नक्कीच मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थीही पुढं जाईल आणि मी सर्व पालकांना पण सांगू इच्छितो की तुमच्या मुलाला तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचे संस्कार असू देत, त्यामध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला पारंगत होईल. तो ज्याच्यामध्ये कला आहे, त्याचे कौशल्य आहेत, ज्याच्यामध्ये त्याची आवड आहे, त्याच्यामध्ये नक्कीच तो पुढं जाईल. ह्याच्यासाठी काही कुठलंही मराठी माध्यम किंवा इंग्लिश मिडियम ह्याची गरजच नाही आहे. म्हणजे खरंच कुठल्याही जेव्हा आपण एखादं कर्तृत्व करत असतो किंवा एखाद्या उच्च पदावर जात असतो तर त्या पदावर पोचण्यासाठी भाषा हे फक्त एक माध्यम आहे, तो काही अडसर नाही. किंबहुना मी तर म्हणेल मातृभाषेतलं शिक्षण अधिक सहजपणे होतं आणि त्या माध्यमातून आपला प्रवास खूप चांगल्या प्रकारचा होतो, ज्याचं आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. तर आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे आणि मला वाटतं की आपल्या नावावर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर नसताना सुद्धा कर्करोगासारखा विषय आपण निवडलात आणि नॅनो पार्टिकल्सच्या आधाराने एक पेटंटसुद्धा आपण त्या उपकरणावर मिळवलं आहे. काय कसा तुम्हाला तो प्रवास सुचला आणि कर्करोगावर काम करावं तशा प्रकारच्या उपकरणाची गरज आहे असं आपल्याला कसं वाटलं? आम्ही जेव्हा एखादा रिसर्च करतो किंवा आम्ही एखादं संशोधन करतो की मी आता बघत होतो की आताच्या या सर्व म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या नागरिकांना किंवा सगळ्या म्हणजे लोकांना की हायपर टेन्शन किंवा डायबिटीज असेल किंवा कर्करोग म्हणजे कॅन्सर असेल, तर हे सगळे आता तुम्हाला प्रत्येक घरामध्ये एक पेशंट हा सापडणार. म्हणजे त्याच्यावर निदान करण्यासाठी हे माझे काही विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडनं मग मी प्रोजेक्ट करून घेतो. अच्छा, की त्याच्यावर की आता हे कॅन्सरवर तर मला पेटंट भेटले. जो किमोथेरपी, जो कॅन्सरमध्ये जे एखादा जर कॅन्सर पीडित असेल, कर्करोग पीडित असेल, तर त्याला जे ट्रीटमेंट देतात, किमोथेरपी असते, त्याच्यामध्ये जे रेज पास करतात तर त्या रेजचा त्रास त्या पेशंटला खूप होतो. तर हे जे मी आत्ता मला जे पेटंट भेटलेलं आहे तर ते टार्गेटेड थेरपी. समजा जर लिव्हर कॅन्सर असेल तर त्या लिव्हर कॅन्सरच्या इथंच तो डिव्हाइस आहे तर तो तिथे लावायचा आणि रेज पास करायचे. म्हणजे तुम्हाला जो आधीच्या ह्याच्यामध्ये किमोथेरपीमध्ये काय होत होतं की त्याच्या पूर्ण हेड टू फूटपर्यंत त्याला त्रास होत होता. म्हणजे त्याच्या डोक्यावरची केस जाणं किंवा नखं जाणं किंवा त्याच्या स्किनवर ॲलर्जिक काहीतरी होणं, हा पूर्ण त्याला त्रास होत होता. पण ह्या इक्विपमेंटद्वारे आम्ही जे ॲनिमल ट्रायल्स केले त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की ते
टार्गेटेडच फक्त जे लिव्हर असेल तर लिव्हरलाच फक्त तो तिथं जे कॅन्सर जो जिथं वाढत असतो तर तिथं तो कमी करण्याचं काम त्या रेसद्वारे करता येईल. त्यामुळे मला ह्या पेटंट्स म्हणजे हा मला पेटंट भेटला. आता हे माझं म्हणजे अजून एक 2-3 वर्षामध्ये हा माझा पेटंट ग्रँट होऊन पुढे हॉस्पिटलमध्ये पण नक्कीच ह्याचा उपयोग केला जाईल. आणि ज्या लोकांना असा त्रास होतो या पेशंट्सला की त्या कर्करोगसारख्या रोगातून ते चाललेले आहेत, तर तो नक्कीच त्यांना तो कमी प्रमाणात होईल आणि त्याचं निदान व्यवस्थित होऊन जाईल कर्करोगाचं. बरोबर आहे, कारण कर्करोग हा अजूनही आपल्याला त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. पण कर्करोग पूर्णपणे बरा होतो अशी कुठलीही खात्रीशीर उपाययोजना म्हणा किंवा कर्करोग 100% या ट्रीटमेंटने बरा होईल अशी यंत्रणा आजपर्यंत अस्तित्वात नाही. आणि जसं आपल्यामध्ये डायबिटीस म्हणतो किंवा हृदयाचा रोग म्हणतो, हे आजकाल लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजचा बोलबाला जास्त आहे. आणि त्यामध्ये जे काही असंतुलित आहार असेल किंवा खाण्यापिण्याच्या सवयी असतील त्यामुळे कर्करोगाचाही आजार बळावतोय, त्यावर तुम्ही केलेलं संशोधन नक्कीच मोलाचं ठरेल. आणि मला वाटतं उद्या एक उपचाराच्या दृष्टीने ते एका वेगळ्या दिशेला जाईल. आपलं अध्यापन क्षेत्रातलं कामही खूप मोठं आहे आणि मला वाटतं शिर्डीच्या ठिकाणी आपल्याला राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला. तर काय तुम्ही तरुणाईत असता आणि तरुण मुलात जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याचे विचार एकदम प्रगत आणि अत्यंत तारुण्याने भारलेले असतात. काय असतं ते कॉलेजचं वातावरण, तुम्ही काय सांगाल त्याविषयी? मी कॉलेजच्या वातावरणाबद्दल मी आधी एमक्यूर फार्मास्युटिकल लिमिटेड हिंजवडीमध्ये जी कंपनी तिथं मी आधी शास्त्रज्ञ म्हणून होतो. म्हणजे मी तिथे 8 वर्ष मी तिथे सर्व्हिसला होतो. बरं. त्यानंतर मी सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये PhD करण्यासाठी ॲडमिशन घेऊन फुल टाईम PhD केली तिथून. आणि तिथून जेव्हा बाहेर पडलो तर तेव्हा मी कॉलेज जॉईन केलं. आता मला 5 वर्ष होतील मी कॉलेज जॉईन करून. त्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युली म्हणजे त्यांना माहिती नसतं की जो आपला ॲक्च्युली आपण जे काम करतो ते वेगळं असतं. जे आपण वाचतो तर ते ॲक्च्युली आणणं की प्रोडक्शन करणं, मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा एखादं रिसर्च करणं हे खूप वेगळं. मी आता कॉलेज जॉईन केल्यानंतर मी तिथं प्रोजेक्ट करून की त्या मुलांना सांगतो की बाबा तुम्ही ॲक्च्युली प्रोजेक्ट करा की म्हणजे कसं होतं आहे ते. म्हणजे तुम्ही स्वतःच्या हातामध्ये ते प्रॅक्टिकली ज्ञान मिळवलं तर त्याचा फायदा तर पुढे सगळ्यांनाच होईल. म्हणजे फक्त तुमच्यासाठीच नाही तर आपल्या सामान्य नागरिकांना पण त्याचा फायदा होईल. तुम्ही जे डेव्हलपमेंट करताल आता हे पेटंट किंवा अजूनही असं नाही आहे की नक्कीच हा हायपरटेन्शन असेल किंवा डायबिटीज असेल किंवा कॅन्सर असेल ह्याचं निदान नक्की आहे, ते नक्कीच भेटेल. फक्त त्याला काही वेळ लागेल. आता भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संशोधन चालूच आहेत. तर ह्या प्रकारचे आम्ही प्रोजेक्ट देऊन त्या मुलांना आम्ही घडवतो आणि त्या वेळेला आम्हाला तिथं कळतं की बाबा मुलं की आम्ही जेव्हा जातो असं शिकवायला तर ते उलट किती लक्ष देऊन ऐकतात. त्यांना प्रॅक्टिकली ज्ञान पाहिजे. जेवढं आपण थेरॉटिकली देतो ते तर असतंच, पण प्रॅक्टिकली दिलं ते त्यांना कळतं की प्रॅक्टिकल कसं आहे. त्यामुळे जो आमच्यामधला संवाद आहे तर तो चांगला वाढला. नंतर माझ्या म्हणजे आम्ही एखाद्या विद्यार्थ्याला प्रोजेक्ट दिला. आत्ता माझ्या नावावर एक 25 इंटरनॅशनल पेपर आहेत. बरं. रिसर्च पेपर. बरं. आणि माझे एक 30 नॅशनल रिसर्च पेपर आहेत. बरं. मी पोस्टर प्रेझेंटेशन पण केलेलं आहे माझ्या पेपरांचं. म्हणजे तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचं एकीकडे संशोधनाचं काम चालू आहे. पण ही जी पिढी आहे आत्ताची तरुण पिढी, ही तुम्हीच केलेल्या संशोधनाला जे कारणीभूत आहे म्हणजे कर्करोगाला जी कारणीभूत आहेत ती व्यसनाधीन झाली आहे. एकीकडे सिगरेट दारू पिणारी मुलं आहेत, शिक्षकाला नावानी हाका मारणारी मुलं आहेत. पण तुम्ही जे सांगितलं की पुस्तकी ज्ञान फक्त उपयोगाचं नाही, तर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजच्या आधारे जर वळवलं तर ती पुढे गाडण्याचं काम होतं. म्हणजे एकीकडे तुम्ही या विद्येच्या प्रांगणामध्ये मुलं घडवण्याचं काम करताय आणि ह्या विद्येच्या प्रांगणातून डायरेक्ट राजकारणाच्या रिंगणात उडी मारण्याचं आता तुमचं उद्दिष्ट आहे. तर हा काय प्रकार आहे? हा समाजसेवेचा वारसा मला माझ्या आजोबांपासूनच मिळालेला आहे. माझे आजोबा की 1947-1949 मधल्या लढाईमध्ये भारत पाकिस्तान लढाई होती त्यामध्ये ते होते. त्यांना राष्ट्रपती पदक पण भेटलेले त्यावेळेला. तिथून त्यांनी राष्ट्रसेवा केली. त्याच्यानंतर आमचे चुलते
स्वर्गवासी ज्ञानेश्वर देवकुळे हेही 1985 सालापासून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम हे इथे पिंपरी चिंचवडमध्ये करत होते. त्यांना 1990 साली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे ते अध्यक्षही होते. नंतर संघाने त्यांना जबाबदारी दिली समरसता मंच पुणे जिल्ह्याची अध्यक्षाची. बरं. त्यांनी ती पण ही व्यवस्थितरित्या पार पडली. 1992मध्ये 1997मध्ये त्यांनी स्वतःही निवडणुका लढवलेल्या भारतीय जनता पार्टीवर. त्यांनी फक्त एकच ध्येय ठेवलं की भारतीय जनता पार्टी हे जे काम करतं ते तळागाळातील माणसांसाठी काम करतं आणि ते जे काम आहे ते पोचवण्याचं काम ते करत होते. म्हणजे निगडी एरिया असू दे, चिंचवड एरिया असू दे, वालेकरवाडी असू दे, अक्षरशः प्राधिकरण असू दे, चिंचवड असू दे, तिथं म्हणजे जिथं झोपडपट्ट्या आहेत तिथं त्यांनी स्वतः जाऊन तिथे कामं केलेली आहेत. तर ते तिथूनच आलेला वारसा आहे. फक्त शिक्षण चालू होतं त्यामुळे मी थोडंसं अलिप्त होतो. 2010पर्यंत माझं M.Pharm झाल्यानंतर मी 2011पासून भारतीय जनता पार्टीचं एक कार्यकर्ता म्हणून मी आत्तापर्यंत काम करतोय आणि काम करत राहिलो. पण आता तुम्ही शिक्षणासारखं एकदम मूल्याधिष्ठित क्षेत्र आहे की जिथं मूल्य जपली जातात, संस्काराशी ज्याचं काम निगडीत असतं आणि राजकारण म्हणजे लठ्ठ-मठ्ठ निगरगठ्ठांचं सगळीकडे वावर आहे. तर याच्यामध्ये एक शिक्षक म्हणून आपली मूल्य जपताना तुम्हाला काय वाटतं की काय अडचणी येऊ शकतील, काय आव्हानं आहेत आपल्यापुढे? आव्हानं तर येणार नाहीत, कारण की जनतेचा नक्कीच माझ्यावर विश्वास असेल. कारण की त्यांचा विश्वासच मला नक्की पुढं नेईल की जे मी काम करेल, आता ज्या माझ्या शिक्षणाच्या ह्याच्यातून मी जे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन की भरपूर समस्या असतात नागरिकांना, तर त्या डिजिटलायझेशन करून की त्या माणसांपर्यंत कसं पोचेल की त्या माणसाला एखाद्या म्हणजे आतापर्यंत माननीय नरेंद्र मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी ते सांगितलेले की त्याच्यावरच ते जास्त काम करतात की डिजिटलायझेशन, की लोकांना बाहेर जाऊन रांगेत थांबून कुठलीही काम न करण्यापेक्षा की त्यांनी घर बसल्या एका बटनाने त्यांनी ते काम झालं पाहिजे. हो, आणि ते नक्कीच चालू आहेच आहे आणि अजून प्रगत होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. आता ज्या शाळा आहेत म्हणजे ज्या महापालिकेच्या शाळा आहेत तिथं नक्कीच अजूनही डिजिटलायझेशन आपल्या इथं झालेलं नाही, तर मी नक्कीच ते करण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि आता म्हणतात की सगळेजण की आता या खूप मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल इथे शाळा आलेल्या आहेत, ते नक्की शिक्षण तिथे भेटेल ह्याचा प्रयत्न मी करेल. की मी जेव्हा काम करीन तर तिथं नक्कीच मुलांची संख्या तिथं जास्त दिसेल तुम्हाला मराठी शाळेत, महानगरपालिकेच्या मराठी शाळेत. आणि मला वाटतं आपल्या पिंपरी चिंचवडमधली एक मुलगी जी आहे ती नुकतीच जर्मनीला सुद्धा, आता आपल्या इथून पालिकेतली मुलगी जर्मनीला जाऊन स्कॉलरशिपवर शिकते. तर आता तो प्रवास त्या दृष्टीने सुरू झाला आहे, त्यामध्ये आपल्या नक्कीच अनुभवाची त्यामध्ये भर पडेल. परंतु आजकाल आता काय आहे की राजकारणामध्ये म्हणजे सर्वसामान्य माणसाला किंवा जी शिकलेली माणसं आहेत, आपला हा जो परिसर आहे सगळा, प्राधिकरण म्हणा किंवा एकंदरीत पिंपरी चिंचवडचा परिसर उच्च शिक्षित लोकांचा परिसर आहे, यामध्ये अनेक IT क्षेत्र आहे, रावेच्या भागामध्ये IT क्षेत्रातले अनेक लोक आहेत, हे मतदानाला सुद्धा येत नाहीत. आणि त्याचं कारण त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा गोष्टच निरसेची झाली. अनेक वेगवेगळे पक्ष एकत्र येतात ज्यांची ध्येय धोरणं परस्परांशी मिळतसुद्धा नाहीत. अशा वेळी आपण इथेही पिंपरी चिंचवडमध्ये अनेक पक्षांची मोठ आहे आणि त्यामध्ये भाजपनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही 100% स्वतंत्रपणे जागा नेऊन अब की बार 100 पार हा नारा तुमचा आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं? नक्कीच माननीय चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप असतील, परत पिंपरी विधान परिषदेचे आमदार अमितदादा गोरखे असतील, उमाताई खापरे असतील आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे असतील, ह्यांच्या नक्कीच प्रयत्नातून हे होणं शक्य आहे. कारण की तेही तेच करतायत की भारतीय जनता पार्टीने जे सांगितलेलं काम आहे की जे तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोचणे, म्हणजे मोदींनी सांगितलेले अंत्योदयापर्यंत तुम्ही पोचला पाहिजे, तर तो लास्टचा घटक आहे
तिथपर्यंत ज्या योजना आहेत की पंतप्रधान मोदीजींनी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या पोचवण्याचं काम हे खालचा तर कार्यकर्ता करतोच आहे, पण हे लक्ष ह्या सर्व मान्यवरांचं पण आहे की ते म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत ज्या योजना असतील त्या पोचल्या पाहिजेत. त्यामुळे ह्या योजना पोचतायत, त्यामुळेच तर भारतीय जनता पार्टी नक्कीच 100 पार हा जो नारा देत आहेत तर तो हा नक्कीच पार करणार. पार करणाऱ्याचा आपल्याला विश्वास आहे नक्की. हो. आणि तुम्ही मगाशी अनुसूचित चा उल्लेख केला तुमच्या काकांच्या बाबतीत, आणि मला वाटतं आपलंही त्या क्षेत्रामध्ये काम आहे. हो. तर त्या जमातीतले प्रश्न म्हणा किंवा त्या जाती प्रवर्गातले प्रश्न हे वेगळ्या प्रकारचे आहेत. आणि बऱ्याच वेळा काय होतं की परिस्थिती नसल्यामुळे लोक एका शिक्षणांपासून वंचित होतात किंवा त्यांना अडचणींना सामना करावा लागतो. आपण गेली अनेक वर्ष काम करताय, तुम्हाला काय वाटतं त्या लोकांना साठी काय करायला हवं नेमकं, म्हणजे ते मुख्य वर्गात भागामध्ये येतील? अजूनही अनुसूचित जाती म्हणजे आमच्या जातीमधील काही लोक आहेत की शिक्षणापासून अजूनही लांब आहेत, तर त्यांना प्रवाहात आणण्याचं काम मी नक्की करेल की ज्या योजना आहेत, भरपूर योजना आहेत त्या अंतर्गत, पण त्या तिथपर्यंत पोचत नाहीत, तर त्या पोचून त्यांना नक्कीच प्रवाहात आणून की असं होणार नाही की माझा प्रभाग, की असं म्हणतील हा प्रभाग इथले लोक शिकलेले नाहीत किंवा काय, असं होणारच नाही. मी तिथं जाऊन आता मी असं पण केलेलं आहे, आता मी दोघांना स्वतः दत्तक घेतलेलं आहे, म्हणजे त्यांचा शिक्षणाचा खर्च मी उचललेला आहे. दत्तक म्हणजे काय की शिक्षकांना त्यांना आईवडिलांना अडचणी येतात पैशाअभावी, पण ते नक्कीच मी त्या दोघांचं मी स्वतः त्यांचं शिक्षणाचा खर्च उचलला की ते जोपर्यंत ग्रॅज्युएट होत नाहीत तोपर्यंत त्यांचा मी खर्च करणार आहे. असे काही लोक असतील, आता अडचणी भरपूर असतात, पण त्यांना नक्कीच मी शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. त्यांना नक्कीच त्या प्रवाहात आणेन आणि तिथला विकासही करून दाखवेल, कारण की शिकला तरच विकास होतो हे वाक्य हे नक्की मी प्रूव्ह करून दाखवेल. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही डॉक्टरेट तर मिळवलीच, पण मला वाटतं MQR फार्मास्युटिकलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. काय तुमच्या वॉर्डामधले प्रश्न काय मायक्रोस्कोपिकने पाहून काही शोधलेत का? त्यातले कुठले तुम्हाला प्रश्न तुमच्या सूक्ष्म नजरेला जास्त भिडतात? ॲक्च्युली आमच्या इथला भालेकरवाडीचा काही भाग आहे, या गुरुद्वारा आहे, रावेत गावठाण आहे. त्या गावठाणमध्ये अजूनही रस्ते असेल, गटारे असतील, पाणी असेल, ह्याच्या अडचणी आहेच आहेत. तर मी नक्कीच एक मास्टर प्लॅन तयार करेन की इथपर्यंत सुविधा कशा पोहोचवल्या जातील किंवा अडचणी येणार नाहीत. आत्ता रस्ता बनतो, परत खणला जातो, परत पाण्याची लाईन टाका किंवा काय, पण मी असा मास्टर प्लॅन करेल की त्यांना पण वाटेल हा गावठाण नाही आहे, हा शहराचाच भाग आहे. अजूनही त्यांना वाटतं हा शहराचा भाग नाही, तर तो तसा मास्टर प्लॅन करून मी ती नक्कीच विकास करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे रावेत वाल्हेकरवाडीच्या ठिकाणी अजूनही गावठाणाचा भाग आहे, पण आपण आपल्या सिटीला स्मार्ट सिटीकडे घेऊन जायचा विचार करतोय. तर ही सिटी स्मार्ट व्हावी या दृष्टीने आपल्या शिक्षणाचा तिथे उपयोग करून आपण त्या गावठाणाच्या भागाला स्मार्ट करण्याचा प्रयत्न करण्याचं उद्दिष्ट आहे. काय सांगाल आपल्या मतदारांना की जर तुम्ही प्रथम नगरसेवक झाले तर या प्रभागाचं रूप जे आहे ते कसं स्मार्ट होईल? नक्कीच. आता प्रभाग क्रमांक 16 आमच्या प्रभागामध्ये अजूनही खेळासाठी मैदान नाही आहे. म्हणजे आश्चर्य वाटेल की एवढा मोठा परिसर आहे, इथं IT सिटीजन आहेत किंवा भरपूर उच्च शिक्षित लोक आहेत, पण अजूनही तिथं प्लेग्राऊंड नाही आहेत. तशाप्रमाणे काही शाळा पण पाहिजेत तशा नाही आहेत, म्हणजे शाळेची पण कमतरता आहे. त्यामुळे त्यांना दुसरीकडे जावं लागतं शिक्षणासाठी, की इथे ॲडमिशन भेटत नाही आपल्या इथं, तर दुसरीकडे जाऊया. तर ते नक्की शाळा जितक्या वाढवता येईल त्याचा प्रयत्न करेल. नंतर ज्या मी सांगितलं तुम्हाला मैदान नाही आहेत, तर नक्की मैदानाचं आरक्षण भरपूर आहे, पण आरक्षणावर अजून काम झालेलं नाही. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मैदानावर मुलं नाहीत आणि बागेमध्ये फुलं नाहीत, तर तुम्ही फुलांच्या बागा आणि मुलांसाठी मैदान हा आपला एक कलमी कार्यक्रम घेणार. होय मी रिंगणात या आपल्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उच्च विभूषित असे प्राध्यापक डॉक्टर हेमंत अरुण देवकळे आपल्यामध्ये आज आले आणि त्यांनी रावेत
केवळे मामुर्डी हा जो परिसर आहे हा परिसर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने एक वसा घेतलेला आहे. त्यांचा राजकीय वसा जपत ते ध्येय ठेवून ती सिटी स्मार्ट करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतीलच. आपण त्यांना शुभेच्छा देऊ. आणि होय मी रिंगणात या कार्यक्रमामध्ये आपण इथेच विराम घेऊ. पुढच्या होय मी रिंगणातल्या इच्छुक उमेदवाराची भेट आपण जरूर पाहत राहा. आत्ता तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.